Hello students, today we are going to study Standard 8 Maths Practice Set 11.2. In the previous video, we have studied about subdivided bar graph and solved the first example in Practice Set 11.2. Today, we have solved the second and third example. Example number 2. The number of boys and girls in standard 5 to standard 8 in a ZP school is given in table. Draw a subdivided bar graph to show the data. एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या पुढील सारणीत दिली आहे. यावरून आपल्याला सबडिवायडेड बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता या ठिकाणी आपण टेबल आधी ड्रॉ करून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण लिहिलेले स्टँडर्ड्स 5th 6th 7th 8th 5th to 8 म्हणून 5th 6th 7th 8. पहिल्यांदा आपण बॉईज घेतले. बॉईजची संख्या आपल्याला पुस्तकामध्ये ह्या टेबल दिलेला आहे. बॉईजची नंबर ऑफ बॉईज दिलेले 5th स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ बॉईज 34, नंबर ऑफ गर्ल्स 17. 6th स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ बॉईज 26, नंबर ऑफ गर्ल्स 14. 7th स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ बॉईज 21, नंबर ऑफ गर्ल्स 14. 8th स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ बॉईज 25 आणि नंबर ऑफ गर्ल्स 20. आता यांची आपण आधी टोटल करून घेऊ. 34 + 17 = 51. 26 + 14 यांची टोटल येते आहे 40. 21 + 14 यांची टोटल आहे 35. 25 + 20 यांची टोटल येत आहे 45. From this information, we draw the bar graph. Take a graph paper. I will draw 2 graphs on this graph paper because this paper is big. Like this. In this bar graph, first I will draw the horizontal line. It is called as x-axis. X-axis. And this is a vertical line. It is called as y-axis. This is a y-axis. And scale are given in your book. On y-axis, 1 centimeter is equal to 10 students. On x-axis, we take a standards. Standards are from 5th to 8. Therefore, I will take 5th standard here. Take a equal distance from each standard. Here we take 5th, 6th, 7th and 8. And here is number of boys and girls. The number of boys and girls 1 centimeter is equal to 10 students. 1 centimeter is equal to 10 students. Right here, scale on y-axis 1 centimeter is equal to 10 students. And take a shaded portion for boys. आता शेडेड पोर्शन आपण बॉईजसाठी पण घेऊ शकतो किंवा गर्ल्ससाठी पण घेऊ शकतो. या ठिकाणी मी बॉईजसाठी घेतलेलं आहे. तुम्ही कोणासाठी सुद्धा घेऊ शकता. आपल्याला यामध्ये 2 to 3 कन्स्टिट्युएंट दिलेले आहे म्हणून आपण त्यासाठी काही कुठलेही यूज करू शकतो. एक तर शेडेड करू शकता तुम्ही किंवा लाईन्स ड्रॉ करू शकता, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. आता या ठिकाणी 1 centimeter is equal to 10 सांगितले म्हणून 10 आपला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपल्या याच्यामध्ये टेबलमध्ये बघायचा. स्मॉलेस्ट नंबर आपल्याला आहे 14. तर 14 हा स्मॉलेस्ट नंबर आहे आणि ग्रेटर नंबर आहे 51. Therefore, I will take scale up to 60. 10, 20, 30, 40, 50, up to 60. Then, by observing the table, 5th students, boys are 35,
girls, number of girls are 17 and total number are 51. Therefore total number is 51. फिफ्थ स्टँडर्डचे टोटल स्टुडंट्स आहे 51 म्हणून 50च्या वरती एक रेषा येईल. या ठिकाणी आपल्याला आधी टोटल स्टुडंट्स आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे. याप्रमाणे टोटल स्टुडंट्स ड्रॉ करून घेतलेले आपण. आणि तुम्ही शेडेडसाठी जे घेणार आहे ते मग ड्रॉ करायचं आहे. जर तुम्ही गर्ल्ससाठी शेडर घेतलं असतं तर मग गर्ल्सची संख्या तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागली असती. आपण शेडेड या ठिकाणी बॉईजसाठी घेतलेले. मग नंबर ऑफ बॉईज आहे या ठिकाणी 34. देअरफॉर 30 इयर इज 35. 35ला एक कमी म्हणजे या ठिकाणी येईल 34. ड्रॉ अ लाईन like this and shaded this portion. Observe this graph. Observe this bar that shows that total number of boys are 51 and total number of boys and girls are 51 and total number of boys are 34 and this is the remaining part, blank part. It is a number of girls, therefore it is a 17. Like this we will draw the other bar diagram also. Six standard students are total students are 40. Therefore from this draw properly. बरोबर लाईनवर लाईन ड्रॉ करायची आहे. पुढे मागे खाली करायचं नाही. डार्क ज्या रेषा असतात त्याच्यावर तुम्ही घ्यायचं आहे. या ठिकाणी बरेच जण स्केल घेताना चुकीची घेतात. 1 सेंटीमीटरवर बरोबर या डार्क जी लाईन आहे त्याच्यावर तुम्ही नंबर लिहायचा आहे, मध्यभागी लिहायचा नाही. आणि इथून बरोबर येईल, इथून येत आहे 40 म्हणून या ठिकाणी 40 आपण टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट्स घेतलेले 6 स्टँडर्डचे 40. त्यातले नंबर ऑफ बॉईज आहे 26. हे झाले 25 आणि इथे झाले 26 म्हणून या ठिकाणी 26ला आपण असं एक लाईन ड्रॉ करणार आहे. अँड शेडेड ऑर ड्रॉ अ लाईन ऑन दिस पार्ट अँड दिस ब्लँक पार्ट इज नंबर ऑफ गर्ल्स. 7th स्टँडर्ड स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ 7th स्टँडर्ड स्टुडंट्स आर 35. Therefore 35 here. Draw like this. Total number of students are 35 and number of boys in 7th standard are 21. 20 plus 1 21 like this. And draw lines in this graph, and this blank portion is number of girls. Number of girls are 14. In 8th standard total number of students are 45. 45 here. 8th standard 45 like this. Draw a bar graph. Total number of students and total number of boys are 25. 20 here is 25. Draw like this. Draw lines in this graph. These are the number of boys. This part is shows the number of boys and this part shows the number of girls. So like this you will also draw bar diagram in your graph paper. Next example is third example is in the following table number of trees planted in the year 2016 and 2017 in the 4 towns is given.
शो द डाटा विथ द हेल्प ऑफ सब डिवायडेड बार ग्राफ. पुढील सारणीत 4 गावांमध्ये 2016 आणि 2017 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत. त्यानुसार आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता या ठिकाणी टाउनचे नेम दिलेले आहेत. कर्जत, वडगाव, शिवापूर, खंडाळा. या गावामध्ये, या सिटीमध्ये 2016मध्ये लावलेले हे झाडांची संख्या आहे आणि 2017मध्ये लावलेली झाडांची संख्या याप्रमाणे आहे. आता आधी आपण ह्यांची टोटल लिहून घेऊ. टोटल नंबर ऑफ ट्रीज 150 + 200 = 350. 250 + 300 = 550. 200 + 250 450. 100 + 150 250. These are the total number of trees. By using this information, we draw the table. We draw the subdivided bar graph. First we draw a scale. In this example, the scale is not given. The scale, therefore, I will take a scale on y-axis. First, we observe the table. The numbers are, smallest number is 100 and greatest number is 550. 100 to 600 म्हणजे 100 to 600 एवढे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. देअरफॉर स्केल ऑन y-axis = 1 cm = 100 सॅपलिंग्स. म्हणजे 1 सेंटीमीटरसाठी आपण 100 सॅपलिंग्स आहेत असं धरलं आहे. आणि 216साठी शेडेड पोर्शन घ्यायचा आहे आणि बार शेडेड घ्यायचा आहे आणि याच्या 217साठी ब्लँक बार आपण ड्रॉ करणार आहे. आता स्केल आपण घेतली त्याप्रमाणे y-axisला आपण नंबर ऑफ सॅपलिंग्स घेणार आहे. मग आपल्याला 100 पासून घ्यायचे आहे. स्मॉलेस्ट नंबर 100. देअरफॉर आय विल टेक 100. 1 सेंटीमीटरला 100 घ्यायचे. 100चा टेबल 200 300 400 500 up to 600. And on y-axis we take a town name or city name of the cities. So in this block, or we also take a 2 centimeter for one town, like this. There are 4 towns. Here is 1 2 3 and 4 मावत आहेत. म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहे. फर्स्ट टाउन इज कर्जत. Karjat up to this portion. Take a equal distance in each town. Karjat. Then next is Vadgaon. And next town is Shivapur. Next is Khandala. I will take in each town equal distance 1 centimeter distance घेतलेले बघा प्रत्येक टाउन मध्ये. आता आपण टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स आधी ड्रॉ करणार आहे. कर्जत या गावी 2016 आणि 17 मध्ये टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स होते 350. 300 कुठे आहे बघा. 300 या ठिकाणी. 350 इथे येणार आहे. I will take 2 centimeter for 1 unit. Therefore, I will draw like this. तुम्ही 1 सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकता.
This is the total number of sapling graph. and आपण शेडेड पोर्शन कोणासाठी घेतला आहे 216 साठी. मग 216 मध्ये कर्जतला या गावी किती सॅपलिंग्स लावलेले आहेत 150. 150 हियर इज 150. ड्रॉ like this and draw lines in this graph. This portion is for number of saplings planted in 2016 and this portion is for number of saplings planted in 2017. आता नेक्स्ट आहे टाउन आहे वडगाव. वडगावचे टोटल नंबर ऑफ सॅपलिंग 550. 550 इथे येणार आहे 550. 2 सेंटीमीटर घ्यायचं आहे आपल्याला. 2 सेंटीमीटर. like this. Draw the bar diagram. Total number of saplings and total number of saplings planted in 2016 is 250. 250. Here is 250. Draw a line like this and draw lines in this part, shaded part. It is a part of planted saplings in 2016. Next town is Shivapur. Total number of saplings are 450. 450. Number of saplings planted in 2016 is 200. This is 200. Draw lines like this. Next town is Khandala. Total number of saplings are 250. 250. Here is 250. Draw a line. Total number of saplings are 250 and total number of saplings in 2016 is 100. 100. Like this, you also draw the graph in subdivided graph in graph book or graph paper.